महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानी गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, शिक्षण माता सावित्रीबाई फुले, लोकमाता अहिल्याबाई होळकर, ज्यांनी समतेचा झेंडा खांद्यावर घेऊन भारत देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये समतेचा विचार पोचवण्याचा प्रयत्न केला. ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, संत शेणा महाराज, संत रोहिदास महाराज यांना अभिवादन करून आमच्या पाटकुल गावचं जागृत देवस्थान खंडेरायाला नतमस्तक होऊन मी माझे विचार व्यक्त करतो. आजच्या या मोहोळ विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीच्या बाबत आज पाटकुल गावामध्ये एक टांगेवाल्याचा पोरगा महाराष्ट्राच्या विधान भवनात गेल्याशिवाय राहणार नाही. एक मुंबईमध्ये कष्ट करून सोन्याच्या बंगल्यात राहणारा हा राजाभाऊ खरे एका दलित समाजातलं कष्टकरी लेकरू. राजाभाऊचे पप्पा टांगा चालवते, टांगा पंढरपूरमध्ये. माझी दोस्ती 32 वर्षापासूनची. शिवाजीला साक्षी ठेवून टांग्यात काम करून या लेकराला मोठं केलेलं लेकरू आज विधान भवनात तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने जात आहे. मला बघून आनंद वाटतो. अरे या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा इतिहास आहे. एकनाथ शिंदे रिक्षावाला राज्याचा मुख्यमंत्री होतो. चाय विकणारा मला माहित नाही नरेंद्र मोदीने खरं चाय विकलाय का माहित नाही, कारण अजितदादांनी कबूल केलं. अजितदादा पवार साहेबांवर असताना म्हणले होते चहा बी काही ऐकलेलं नाही, पण त्या नरेंद्र मोदीला मांडीला ना अजितदादा बसतात. आता लय भानगडी लय विचित्र चालू आहे, त्यातले अवघड आपले सगळेच हाल आहेत. राजकारण्याच्या कुठल्या राज्यकर्त्यावर विश्वास ठेवायचा पंचायत झालेले आहे, पण विश्वासाची मंडळी आता व्यासपीठावर आहेत. तुम्हाला विश्वास दिलेला आम्ही सगळ्यांनी मोहोळ तालुका संघर्ष समिती असो, बचाव समिती असो किंवा जनहित शेतकरी संघटना असो, खरोखरच या अभूतपूर्व आजच्या बैठकीला उपस्थित असलेले ज्यांनी खरोखरच एक गुंडगिरीला हद्दपार करण्याची शपथ खाल्लेली आहे, अनगरच्या गुंड राज्यपाटलाला या मोहोळ तालुक्यातून हद्दपार करण्याची ज्यांनी शपथ खाल्लेली आहे, ते तमाम माझे मतदार बंधू आणि भगिनींनो, भारत देशाला 70 वर्ष झालं लोकशाहीचं स्वातंत्र्य मिळून. आता राजाभाऊ म्हणले मोहोळ तालुक्याला लोकशाहीचं स्वातंत्र्य मिळवून देऊ. राजाभाऊ लोकशाहीचं स्वातंत्र्य 15 वर्षापूर्वी भैया देशमुख, विजयराव डोंगरे आणि मानाजी बापू माने, उमेश दादा आता 7 वर्ष आलेत आमच्या मोहोळ तालुक्यात. दादा खरं आहे का खोटं आहे? दादा मुंबई पुण्याला असायचे, मोठी कामं असायची त्यांच्या मागं. या मोहोळ तालुक्यातली गुंडगिरी राजन पाटील बाळराजाची आम्ही 15 वर्षाखाली हद्दपार केलेली आहे. पण एक रणरागिनी उज्ज्वलाताई थिटे, ज्या अनगर मध्ये गुंडगिरी राजन पाटील बाळराजा आणि अजिंक्यराजे चालू आहे, त्या अनगरवाड्यातल्या 12 लोकशाहीचं स्वातंत्र्य देण्यासाठी आपली जनता झटणार आहे भविष्यात. तुम्हाला शब्द देतो. मोहोळ तालुका संघर्ष समिती असो, जनहित शेतकरी संघटना असो, परंतु उमेश दादा, विजयराज दादा, राजाभाऊ खरे आणि मानाजी बापूंना मी आणि चरणराज चौऱ्यांना सांगू इच्छितो, फक्त ह्या भाषणात उज्ज्वला थिट्यांवर अन्याय झालेला सांगून चालणार नाही. राजाभाऊ तुम्ही आमदार झाल्यानंतर, आमदारची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा अनगरला आपण 500 गाड्या घेऊन, 25 ट्रॅक्टर घेऊन, अनगरला 500 गाड्या घेऊन 25 ट्रॅक्टर घेऊन उज्ज्वलाताई थिट्यांची शेती नांगरून तिला पिकवायचा आपण डोळ्या फुडुबा करून. कोण पट्ट्या राजन पाटील, अजिंक्यराणा बाळराजानो पट्ट्यानो मैदानात या अनगरच्या शिवाजी महाराजांच्या चौकात मी साक्षीने जाहीर आवाहन करतो. अरे छत्रपती शिवाजीने सांगितले, छत्रपती शिवरायांनी सांगितले पण स्त्री माते समान आहे. अरे कुठे दिसतंय? अहो एकच माऊली नाही, अनेक माऊल्याला अनेक भानगडी करण्याचा तिघांनी अमर अकबर अंथनींनी तिघांनी कार्यक्रम चालू केलेला. हे अमर अकबर अंथनी, राजन पाटील, अजिंक्यराणा आणि बाळराजे. पण पट्ट्यानं तुमचा पिक्चर बोर झालेला आहे. एक नवीन पिक्चर निघालेला आहे. एक नवीन पिक्चर महाराष्ट्र राज्यात रिलीज झालेला आहे. त्याचं नाव आहे दयावान राजू खरे. दयावान राजू खरे
एक नवीन पिक्चर रिलीज झालेला आहे, पण पिक्चर रिलीज झाल्यानंतर तुम्हाला माहित आहे ब्लॅकने तिकीट घ्यावं लागतं. पण ब्लॅकची भानगड नाही. कशाची अपेक्षा न करता पाटकुला असू ना तर वाळूच्या मैदानात असू ना तर इकडं शेवटच्या टोकाला शिंगुली असो, तिरा असो, कामती असो, बेगमपूर असो, प्रत्येक गावागावात पंढरपूरचा भाग असो, उत्तर सोलापूरचा भाग असो, त्या वाड्यावर स्टेअरची मुरुम टाकलेला हा पट्ट्या आज विधान भवनामध्ये जातोय. मी म्हणत नाही जातोय आमदार म्हणून, कारण तुम्ही घेतलेली ती शपथ आहे, आम्ही ठरवलेला नाही, तुम्ही ठरवलेला निर्णय आहे. तो पण अतिशय क्रांतिकारक ठरणार आहे. काय चाललंय हो राजन मालकाचं? एक धनगराची माऊली रात्रंदिवस त्या पोलीस स्टेशनला बसली. दादा खरं का खोट आहे? धनगराची माऊली सगळे पोलीस डिपार्टमेंट मॅजन करून दाबून टाकलं. तिच्यावर अन्याय झालेला सांगायची सुद्धा तिचं धाडस झालं नाही. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही आम्ही किती वर्ष सहन करणार आहे? ह्याला कुठं तर लगाम घातला पाहिजे. तुम्हाला सांगतो सोलापूर जिल्ह्यात लोकमंगल असो, इतर कारखाने असो, तिथं सामुदायिक सोहळे साजरे होतात. अनगरला सामुदायिक सोहळे का साजरे होत नाहीत? अनगरला सामुदायिक सोहळे का साजरे होत नाहीत? अनगरला सामुदायिक सोहळे साजरे होत नाहीत, पण ती अंगठी बुडते, अंगठी पट्टेची अनगरवाड्याची. सामुदायिक सोहळे झाले की अंगठी मिळत नाही. 10,000 लोक अक्षदा टाकायला अंगठी कशी घ्यायची हातात? त्यामुळे सामुदायिक सोहळे त्या अनगरला होत नाहीत. त्याचा अभ्यास करतो मी. अरे बाबानो, राजन पाटलाला 3 वेळा निवडून दिलं, त्यांचा राखीव मतदारसंघ झाला, त्या राखीव उमेदवाराला 3 वेळा निवडून दिलं. अरे गर्दी बाबानो नेहमीच बघतोय आम्ही, पण आमदार कुणाचा येतोय? राजन पाटला येतोय. ही पट्ट्या पुन्हा हनुमान साबित होतोय. अरे तुम्ही आत्मपरीक्षण करा. ज्या सहकार तत्वावरचा माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांनी 10,000 रुपयाचा रोखा काढून व्याजानं पैसे घेऊन लोकनेते कारखान्याचा हा मोहोळ तालुक्यातला शेतकरी सभासद झाला. खरं का खोटं? टोपीवाले धोतरवाले 10,000 रुपये भरून तुम्ही सभासद झाला लोकनेते कारखान्याचा. पण तो लोकनेते कारखाना सहकारी तत्वावरचा खाजगी कस काय झाला? कुणी विचारलं का? त्याच्यामुळे गुंडगिरी वाढलेली आहे, मनमानी कारभार वाढत चाललेला आहे. त्याला लगाम घालण्याचं काम आहे राजू खरे यांच्या माध्यमातून. आणि ती शपथ घेतलेली आहे तुम्ही, मला त्याचा मनापासून अभिमान वाटतो. अपर तहसीलदारले काढलं का आवश्यकता? म्हणजे तुम्हाला 30 वर्ष तुमच्या नेतृत्वाखालचा आमदार माझी जनता निवडून देत असताना सुद्धा तुम्हाला बघवा ना काय काय वाटतंय? काय पोखरापूर खवणी सारूळ मधनं जर माझा शेतकरी 5 मिनिटात त्या मोहोळच्या तहसील कार्यालयात जात असेल, त्यात पोखरापूर खवणी सारूळ असो, खंडाळी पापरीच्या लोकांना आष्टी गणात नसो, शेटपळ गणात नसो, नरखेड बीट नसो, त्यांना जर तुम्ही अनगरला येण्याची वेळ आणत असाल तरी कुठल्या कायद्यात बसतो? ह्यांना लोकप्रतिनिधी म्हणू शकत नाही आम्ही. ह्यांना लोकप्रतिनिधी म्हणू शकत. लय दिवसात बोलायला लागलोय आबा, बोलू दे. ह्यांची भाषणं सगळी युट्यूबला दिसते ती. विजयदादा उमेदवारांची भाषणं सगळी युट्यूबला बघते ती. राजन पाटील तुम्हाला आव्हान करतो, मोहोळ असो, उत्तर तालुका असो, नाहीतर पंढरपूर तालुका असो, ती तर लीड राजाभाऊला आहे. पण अनगरचं लीड सुद्धा पाटकुलाने पेनूर हद्दपार केल्याशिवाय गप्प बसणार नाही. आज शब्द देतो तुम्हाला. ही तमाम या मोहोळ तालुक्यात नाही तर उत्तर तालुक्यातल्या सुद्धा उज्ज्वला ताई थिटेंवर अन्याय झालेला पाहिल्यानंतर उत्तर तालुक्यातल्या आणि पंढरपूर तालुक्यातल्या लोकांच्या सुद्धा डोळ्यातनं पाणी आलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे उत्तर तालुका असो, पंढरपूर तालुक्यात सुद्धा जास्तीत जास्त राजाभाऊ खरे तुम्हाला लीड मिळणार आहे. प्रत्येक मतदारानं घराघरातल्या शेतकऱ्यानं ठरवलेलं आहे, माझ्या दीनदलितानं ठरवलेलं आहे, माझ्या शेतकऱ्यानं ठरवलेलं आहे, शेतमजुरानं ठरवलेलं आहे, कामगारानं ठरवलेलं आहे, माझ्या माता भगिनीने ठरवलेला हा निर्णय आहे. का पाटकुलच्या माळावर आष्टीपसा सिंचनचा कॅनॉल मंजूर झालाय. जरा कामाचं बोलतो, महत्वाचं बोलतो. माझ्या पाटकुलच्या शेतकऱ्याच्या लक्षात आलं पाहिजे. आणि त्या पार्टीत सुद्धा जे काम करते त्यांची सुद्धा शेती आहे तिथं काळ्याच्या वाड्यावर, आहे का नाही? समाधान मनोज संभाजी अरुणदादा त्यांची शेती आहे का नाही माळावर? अरे पट्ट्यानो, 25 वर्षाखाली आष्टीपसा सिंचन मंजूर असताना, पाटकुलच्या माळापर्यंत ती मंजूर असताना, जर पाटकुलच्या माळापर्यंत ती राजन पाटील पाणी देऊ शकत नाहीत, अरे ही मालक कस काय झाला, कवा झाला, कसा झाला? मालक कुणाला म्हणते ती?
ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी म्हणतो आपण. अरे आमची भाकरीच नाही, तुमच्या अष्टतळ्यातनं पाणी जाते अनगरला, कारखान्यात दारू तयार करायला पाणी जाते. अक्षरशः राजाभाऊ भैया देशमुख ना विजयराज दादा पाणी पूजनाला आले होते बापू. अक्षरशः मी 5 वर्षाखाली कुनीरच्या राजाभाऊ पाटील साक्षीदार आहेत. पाटील सर बरोबर आहे. मी वस्तुस्थिती सांगण्यासाठी आपल्या समोर उभा आहे. कोनेरच्या कॅनलमध्ये 42 फूट दगडात खड्डात साप इचुकाटा चावल नाही जिथमा न बाळगता भैया देशमुखनं प्राणांचे उपोषण केलं. सरकारला गुडघे टेकायला लावले, पाटकुच्या माळापर्यंत पाणी आणलं. तुमच्या शेतात पाणी आले भैया देशमुख मुळे. लक्षात ठेवा, जबाबदारीने काम करा. ह्या गावातल्या विरोध पार्टीतले लोक आहेत त्यांचा मला अभिमान आहे. अरे पण तुम्ही हिऱ्याची चॉईस चुकीची केलेली आहे. अरे बाबांनो, नारायणराव देशमुखानं 58 वर्षापूर्वी या पाटकुलमध्ये शाळा काढली. एक दुःख वाटतं सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो, राजाभाऊ माझ्या वडिलांना जे आता मला शाळा काढली 58 वर्षापूर्वी, दादा बापू अतिशय उमेश दादा, दुःख वाटतंय. ह्या राजन पाटलाची प्रवृत्ती तुम्हाला सांगतो आज. संभाजी खरं का खोटं आहे सांगायचं तुम्ही, ते माझे दुश्मन नाहीत. अक्षरशः 28 वर्षापूर्वी राजन पाटील सुधाकर परिचारक मालकांच्या आणि राजन मालकांच्या हस्ते डेविंडर वाटपाचा कार्यक्रम होता. आपल्या शाळेत बोकडं कापली होती. मला आठवतंय मी त्या टायमाला 12वीला असेल किंवा एफवायला असेल. भाऊ बाजारातनं म्हणले मला माझे वडील, भैया राजन मालकाला घेऊन जा शाळेत, सुधाकर मालक यायला लागलेत. राजाभाऊ शाळेत गेला घेऊन. मी शाळेत घेऊन गेल्यानंतर राजन मालक असं म्हणतात, शाळेत नेलं तुमच्या जिथं शिकून तुम्ही आता विरोध पार्टीचे शिक्षक आहेत, नोकरी आहेत, मला अभिमान आहे, माझे भाऊ आहेत. पण मला सांगण्याची वेळ यायला आलेली आहे की तुम्ही कुणाच्या मागे जाताय, कुणाजवळ आयुष्य घालवताय. चांगलं काम करणाऱ्या माणसाची चॉईस करा, त्यांना ताकद द्या. राजन पाटील ज्या टायमाला शाळेत आले त्या टायमाला बघून म्हणले, अरे ही शाळा आहे राजन भाऊची, नारायण भाऊची शाळा आहे, मनोज पत्रेची. अहो मालक पत्रेची शाळा आहे म्हणून ही करू नका, त्याला कुलप बी नाहीत दारं बी नाहीत. राजन पाटला नारायण भाऊची प्रवृत्तीच नाही ना, तिथं कोणी का जाऊन झोपू ना, विद्यार्थ्यांना मोकळ्या मनाने स्वातंत्र्य होतंय. पण ह्या पट्ट्या राजन पाटलांना कधी खासदार संदीपान थोरात होते, कधी सुद्धा खासदार फंड द्यायची इच्छा या शाळेला झाली नाही. त्या पत्र्यात पोरं शिकत असताना पत्र्यात पाऊस पडल्यानंतर शाळा गळत होती, उन्हात उकडायचं. खरं का खोटं रे, तुम्ही माझी विद्यार्थी आहेत सगळी. राजाभाऊ समाधान उकडत होतं शाळेत. का राजन पाटलाला खासदार फंड देऊ वाटत नाही. शेवट रामदास आठवल्याकडनं खासदार फंड आणला आणि ती 5 खोलीची मला सचिन उभारली. ही वस्तुस्थिती सांगतोय. त्यामुळे रात्र वाऱ्याची आहे, गर्दी करून चालणार नाही. 20 तारखेचा दिवस खूप महत्वाचा आहे. ह्या तिघांना बी अनगरमधून आणि मोहोळ तालुक्यातून हद्द पार करून राजाभाऊच्या सहकार्यातून हे अनगर माडा तालुक्याला जोडल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. चरणराज खरं का खोटं, आपली सकाळची बातमी होती. चरणराज सकाळची बातमी होती, रस्ता रोको केलता आम्ही, परत तहसील रद्द करा म्हणून. तर त्या टायमाला चरणराज एकनाथ शिंदे साहेबांकडे गेल्यानंतर चरणराजनं ऐकले बरं का, व्यवस्थित सांगतो मी. आता संपतो भाषण मी, आपले दादांचे भाषण आहे. बानाजी बापू बोलणार आहेत. बापू आमच्या गावचे लाडके आहेत, बानाजी बापू बोलणार आहेत. बापू पण तर चरणराज मुख्यमंत्र्यांकडे गेल्यानंतर मुख्यमंत्री सुद्धा म्हणले की अनगर माड्याजवळ असेल तर जाऊ द्या अनगर माड्याला. चरणराज खरं आहे खोटं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणले अनगर माड्याजवळ असेल तर जाऊ द्या माड्याला. हा बापू दादा, ती स्वप्न साकार करायचं आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. सगळ्यांनी फक्त स्वतःपुरत्या मतदानापुरतं अवलंबून न राहता वाड्या वस्त्यावर जाऊन गावोगावच्या कार्यकर्त्यांनी मतदारांनी जबाबदारीने काम करून राजाभाऊ खऱ्यांना जास्तीत जास्त मताधिक्य देऊन एक टांगेवालाचा मुलगा मुंबईच्या विधान भवनात सोडल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. एवढंच मी आपल्याला आव्हान करतो आणि माझी रजा घेतो.